पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू धावतायत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. पाहूया, सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय आणि सुंदर अशी चेंडूफेकी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली भरकन वाढून 9 धावा. बिनबाद 9. सुंदर अशी फलंदाजी करतायत निलेश. आपल्या वैयक्तिक 8 धावांवरती खेळतायत. 5 चेंडू आणि 8 धावा. पाहूया पुन्हा एकदा अक्षय निलेश यांना आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा बाहेर निघून मारलेला हा चेंडू. मला वाटते खेळाडू आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. जागा केली ती, परंतु चेंडू काही बॅटवर आला नाही आणि अशा प्रकारे एक बाद 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि निलेशची जागा घेण्यासाठी आलेत पुन्हा एकदा नवीन फलंदाज निलेश. आणि पाहूया निलेशची जागा कशी सांभाळतात ते निलेश आणि पुढचं षटक घेऊन येत आहेत ते हर्षा, ज्यांनी या वर्षी शहापूर तालुक्यामध्ये खळबळ माजून दिली. हे हर्षा जयेश पाटील यांनाही त्यांनी आपल्या चेंडूवर बाद केला. आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण तिकडे पॉइंटला, शॉर्ट पॉइंटला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. आणि अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10 आणि प्रथमच महेश स्ट्राईकला येतोय. महेश एक नवीन फलंदाज आहे आणि धर्मवीर चषकला भरपूर धावा कुठून सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला हा महेश, परंतु दुर्दैवरित्या इक्वल वरती हारले ते. परंतु शहापूर तालुक्याला एक चांगला फलंदाज भेटला आणि परंतु एक गलीचा असा शॉट आणि गलीचा असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि आतापर्यंत 2 झेल सोडलेले आहेत. मी म्हटलं होतं का ह्या गोलंदाजांनी खळबळ माजून टाकली होती शहापूरमध्ये. चेरपोली येथे भिवंडी वर्षे सुंदर अशी गोलंदाजी केली होती. स्कोर कमी असताना सुद्धा मॅच अटीतटीची केली होती या हर्षाने आणि त्याचा सामना करता आता निलेश, एक नावाजलेले फलंदाज, अनुभवी. आणि पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर अशी क्षेत्ररक्षण झालंय तिकडे अक्षय यांकडून आणि अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा आणि कार येते 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. थँक्यू. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 चेंडू झालेले आहेत आणि दुसऱ्या षटकाचा जो पॉवर प्लेचा षटक चालू आहे, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया किती धावा कुठतात ते. महेश, सुंदर अशी क्षेत्ररक्षण झालंय परंतु चेंडू फेकीमध्ये उशीर झाल्यामुळे निलेश बार बचावलेत आणि मागच्या मॅच मध्येही निलेशनी असाच एक फलंदाज बाद केला होता जो चांगला खेळत होता आणि दुर्दैवरित्या त्या सामन्यात त्यांना पराभव पत्करायला लागला होता. निलेश शरीरयष्टीने जरी आपल्याला जाडजूड दिसत असतील तरी त्यांची रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. आपल्या षटकातील पुढील चेंडू गलितचा चेंडू जो लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि पंचांचा अवांतर धावांचा इशारा. पंच अभिकुडव नावाजलेले असे फलंदाज आणि पंच आहेत ते. आणि अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 13. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सुंदर त्या खेळलेला हा फटका, एक धाव घेण्यात यशस्वी आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सॉरी पंच, एक चेंडू बाकी आहे.
विकेट. एक चेंडू अवांतर होता, सॉरी, आपल्या षटकातील पुढील चेंडू. आणि पुन्हा उंचून मारलेला निलेश यांनी एक धाव घेण्यात यशस्वी. पाहूया दुसरी धाव होते की नाही. 2 धावा पूर्ण. आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. सामना चालू करायचा आहे. भरपूर विलंब झालेला आहे आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत प्रशांत. लेग स्पिन आणि ऑफ स्पिनचा भरणा आहे त्यांच्याकडे. पाहूया. आणि पायावरनं बॅटकडे, सॉरी. आणि अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 17. पाहूया. आणि निलेश पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. आतापर्यंत निलेश यांनी 4 धावा कुठून काढलेल्या आहेत. पाहूया आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतात निलेश आणि प्रशांत. सुंदर असा मारलेला चेंडू आणि फलंदाज बाद झालेला आहे. आणि निलेशची जागा पाहूया कोण घेत होते. त्वरित फलंदाज तयार राहायचा आहे कृपया करून. आणि आत्ताच माई यांचे फॅन इकडे आले आणि त्यांनी, महेश याला प्रेमाने माई बोलतात, त्यांनी जर प्रत्येक चौकार षटकारांना त्यांच्या 100 रुपयाचे पारितोषिक जमा केले इकडे. आणि कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 19. आणि निलेशची जागा घेत आहेत ते विशाल, एक अनुभवी ऑलराऊंडर. पाहूया. आणि पुन्हा एकदा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये मारलेला हा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे धावसंख्या आली ती 20. चेंडू 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू उर्वरित.
आणि पुन्हा एकदा महेश सुंदररित्या पूल खेळलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या आहे ती 21. 5 चेंडू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा मॅजिक फिगर आणि चौकार. मी म्हटलं होतं हा मॅजिक फिगर आहे 21. जेव्हा कधी आणि पुन्हा एकदा इथे बक्षीस जमा झालेलं आहे. जर चौकार किंवा षटकाराची हॅट्रिक केली महेश यांनी तर त्यांना 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. पाहूया चौथा षटक घेऊन येत आहेत तो पप्पू. आणि पाहूया पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय पप्पू यांनी आणि महेश बाद झालेले आहेत. बक्षिसाचा वर्षाव झाला होता त्यांच्यावरती परंतु चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची कुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची कुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची कुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची आई कुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. आणि मयूर जो सगळ्या सामन्यांमध्ये ओपनिंग करत होता त्याला मागे ठेवलेलं आहे. पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतात पप्पू आणि पुन्हा एकदा बॅटीची कडा घेऊन स्लिप मध्ये गेलेला हा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी झालेत आणि धावसंख्या आली ती 26. सुंदर अशी गोलंदाजी करतायत पप्पू. पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद केला होता. पाहूया आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत पप्पू आणि सामना करतील ते मयूर. मयूर एक नावाजलेले फलंदाज आहेत. पाहूया आणि पंच हेमंत तावडे यांच्याकडनं एसटी चीत दिलेलं आहे. मयूर यांना पुढे येऊन खेळण्याच्या नादात बाद झालेत. सुंदर अशी गोलंदाजी करतायत पप्पू. माझी आई माऊली वरा देवी माझी आई माऊली बसली भिवंडी शहराला बसली भिवंडी शहराला मनवर साधा जेवून मी आईलो आई तुझे चरणाला मनवर साधा जेवून मी आईलो आई तुझे चरणाला मनवर साधा जेवून मी आईलो आई तुझे चरणाला मनवर साधा जेवून मी आईलो आई तुझे चरणाला.
आणि अमोल यांनी पहिल्याच चेंडूवर आपला खाता खोललेला आहे आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती 27. सुंदर अशी गोलंदाजी करतात पप्पू. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद करून 2 धावा दिल्यात आपल्या षटकातील. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि एक धाव घेणे यशस्वी आणि सुंदर असा चेंडू अडवलेला आहे आणि चेंडू फेक ही चांगली झाली. अशा प्रकारे 29 आणि मला वाटते अंकुश नाव आहे त्यांचा आत्ता झालेले फलंदाज आणि आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतायत पप्पू. सुरेख अशी गोलंदाजी केली पप्पू यांनी. आतापर्यंत 4 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि पंच यांचा हे ड्रिंकचा इशारा, षटक समाप्तीचा इशारा, ड्रिंक्स त्वरित न्यायचे. पॉप्स आटगाव संघाचे कर्णधार आणि युवराज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार यांनी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. आटगाव संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. युवराज स्पोर्ट्सचा कर्णधार स्टेजवरतीच बसलेले आहेत. रात रात जागन उरत भर तुझ्या
पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत अंकुश यांना आणि पुन्हा एकदा उंच माराच्या नादात झेल पुन्हा एकदा सुटलेला आहे आणि गलिच्छ असं क्षेत्ररक्षण केलंय तिथे प्रकाश यांनी आपलं प्रशा यांनी. आणि धावसंख्येत वाढ धावसंख्या आली ती 35. खेळतात विशाल पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी आणि दुसरी धाव ही पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 37. 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट कडे मारलेला हा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ धावसंख्या आली ती 38. आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत प्रशांत आणि सामना करतील अंकुश. सुंदर असा मारलेला फटका कव्हरच्या दिशेने आणि 1 बाउन्स चौका. हॅलो सॉरी तिकडे ट्रॉली हरवतात आमचं लक्ष तिकडे आहे. कृपया करून त्या लहान पोरांनी तिथं उतरायचं आहे. त्या कॅमेरामॅनच्या खालनं उतरायचं आहे तिकडनं लहान पोरांनी. तिथे काही करंट सोडलेलं आहे वाईट. थँक्यू सर. घेतलंय वाईट घेतलंय. आणि आत्महत्या म्हणायला लागेल. जब से देखी आई एक वीरा मैं तो येरा हो गया. जब से देखी आई एक वीरा मैं येरा हो गया. येरा हो गया मैं येरा हो गया. येरा हो गया मैं येरा हो गया. जब से देखी आई एक वीरा मैं येरा हो गया. DJ
आणि सोयी अशी गोलंदाजी आणि पंचाचा वाईटचा इशारा, एक बाईचा, अशा प्रकारे एकूण 2 धावा आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 48 आणि या षटकातील 2च चेंडू झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा पप्पू, पुन्हा एकदा सुंदर असं, पुन्हा एकदा गलितचा क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी करतायत, सुंदर गोलंदाजी करतायत पप्पू, परंतु क्षेत्ररक्षक काही साथ देत नाहीयेत त्यांना. फसवी गोलंदाजी करतायत आज काहीतरी ते रात्री. पाहूया पुन्हा एकदा पप्पूचा सामना करतील ते राहुल. आणि लॉंगनच्या दिशेने मारलेला हा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रशांत यांकडनं. आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत दसाई सुपर किंगच्या. अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित. पप्पू टाकते, खेळते विशाल आणि विशाल यांनी सुंदर असा मारलेला चेंडू आणि मला वाटते पंचांचा चौकाराचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती आणि षटक समाप्त. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 55 धावा. आणि मला वाटतं आता हाणामारीचं षटक आहे 55. 6 षटकांच्या समाप्तीनंतर आणि पंचांचा पॉवर प्लेचा इशारा. पाहूया पुन्हा एकदा आपण हर्षा यांना, जो पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येतोय. आणि क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे कृपया करून, अजून एक मॅच व्हायची आहे. पाहूया विशाल, सुंदर अशी फलंदाजी केली या सामन्यामध्ये विशाल यांनी. जो स्टँड पाहिजे होता तो सुरुवातीपासून लावून धरलाय. 1-2 धावा चालूच ठेवलेल्या आहेत. आणि आता मारामारीच्या षटकांमध्ये पाहूया कशा प्रकारे सामना करतात ते. आणि मला वाटते स्वतःहून निघालेले आहेत ते. आणि ह्यालाच खेळाडू ती म्हणतात, चांगली खेळाडू ती स्पोर्ट्समॅनशिप यांनी दाखवले आपल्या खेळीत. आणि विशाल यांनी वैयक्तिक 19 धावा केल्या आपल्या संघासाठी. परंतु हाणामारीच्या षटकांमध्ये आणि आता सर्वांचा आवडता खेळाडू गुल्लू, जसा गुजरातचा नजीब गुल्ली तसा हा आमचा शहापूरचा गुल्लू. तो गोलंदाज चांगला आहे तर हा फलंदाजी चांगला आहे. तेव्हा प्रेक्षकांकडनं भरपूर प्रतिसाद भेटतोय गुल्लू यांना. एवढा कुठल्या प्रेक्षकांना, खेळाडूला एवढा कुठला प्रतिसाद भेटला नाही या ग्राउंड वरती जेवढा या गुल्लूला भेटलाय. चारी कोपऱ्यातून गुल्लूचा आवाज येतोय. पाहूया गुल्लू आपल्या मायभूमीसाठी, आपल्या कर्मभूमीमध्ये काय करतो ते. दसाईसाठी शहापूर मध्ये काय करतो ते पाहूया. आणि पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, खाली राहिलेला, काही गुल्लूला काही खेळता आला नाही. परंतु गुल्लू जर चमकला तर रात्री सितारे दाखवतो असा हा गुल्लू. मी म्हटलं होतं
आणि सुंदर असा फटका मारलाय आणि मला वाटते चौकार. आता जेथून जेथून आवाज येतील त्या कोपऱ्यामध्ये त्याचे चेंडू जातील, त्याच्यामुळे प्रेक्षकांनी तयार राहायचंय. कदाचित चेंडू लागू शकतो त्यांना. 3 चेंडू आणि एकूण 60 धावा झालेल्या आहेत. अजूनही या सामन्याचे 9 चेंडू उर्वरित आहे आणि नक्कीच 9 चेंडूत 50 धावा मारायची ताकद ठेवतो हा गुल्लू. सुंदर असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला पाहूया आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि काही 2 धावा थांबवण्यात यशस्वी झालेला नाहीये आणि 2 धावा पूर्ण असा गुल्लू खेळतोय. 3 चेंडू 6 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने महेंद्रसिंग धोनी जसा आपला 150-200चा स्ट्राईक रेट असतो त्याप्रमाणे या गुल्लूचाही स्ट्राईक रेट कधी कमी होत नाही. भले 4 बॉल खेळेल परंतु 8-10 धावा मारून जाईल. पाहूया पुन्हा एकदा मारेला सुंदर असा फटका मी सांगितलाच होता आणि सुंदर असा बुलेट शॉट बाउंड्री मारली आणि प्रेक्षकांच्या जिथनं आवाज येतील जितके जोरात तिथे चेंडू येतील. मी म्हटलंच होतं. आत्ताच रिद्धी सिद्धी स्टँड मधनं एक आवाज आला होता. त्यांनी लगेच तिकडे सलामी दिली. एक सलामी त्यांनी आल्या पहिले भाईच्या घरी दिली कारण पहिले गुरुवर्य आणि आता पाहूया पुढची सलामी कुठं देतो तो गुल्लू. फारच सुंदर चेंडू होता आणि गुल्लू बाद दिलेला आहे पंचांनी, हेमंत तावडे यांनी आणि खेळाडू तिने स्वतःहून गुल्लू निघतायत आणि मी म्हटलंच होतं त्यांनी 6 चेंडूत 12 धावा मारल्या. 200च्या स्ट्राईक रेटने खेळलाय गुल्लू आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे. एक नवीन खेळाडू गुल्लूची जागा घेण्यासाठी येत आहेत. मुन्ना गुल्लूची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत. मुन्ना मला वाटते कर्णधारांनी शिवा यांना पुढाकार केलेला आहे. शिवा ही एक नावाजलेले फलंदाज आहे. गेल्या वर्षी फायनल मध्ये श्रद्धा इंडियन मध्ये जी मॅच टर्न केली होती फायनलची, हाच तो शिवा. काहीसा अनफिट असल्यामुळे बरेच दिवस क्रिकेट पासून लांब राहिला होता कारण इंटरनॅशनल कबड्डी टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि तिथे काहीतरी सराव करताना भास्तानगरला काहीतरी त्याला दुखापत झाली होती म्हणून 1 महिना सरावापासून लांब होता. नाही तर नक्कीच आज शिवाजी आपल्याला या स्पर्धेमध्ये फलंदाजी पाहायला भेटली असती. असा हा शिवा. पाहूया अक्षय खोलम टाकतील राहुल यांना. आपण राहुलचं नाव घेतलं का धर्मवीर चषक लक्षात येते आपल्याला. सुंदर असा गाजवला होता या राहुल यांनी. गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये माहीर. आणि उंच असा लॉंगांच्या दिशेने मारलेला चेंडू आणि पाशा यांचे पुन्हा एकदा गलिच्छ क्षेत्ररक्षण आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 67. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये पाहूया 5 चेंडूत किती धावा वसूल करतात राहुल आणि शिवा. पुन्हा एकदा राहुल सुंदर असे गोलंदाज डाव्या हाताने गोलंदाजी करतात आणि पुन्हा एकदा बॅटीची कडा लागून 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि खराब अशी चेंडूफेकी झाली होती परंतु पप्पू यांनी संघासाठी 1 धाव वाचवली. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 68 आणि मी म्हटलं होतं शिवा. पाहूया षटकार आणि चौकार मारण्यात माहीर आणि योग्य वेळी. आणि पंच यांचा वाईटचा इशारा. अशा प्रकारे अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 69. अजूनही या षटकातील 3 चेंडू उर्वरित. पुन्हा अक्षय टाकतील शिवा यांना. सुंदर असा यॉर्कर ज्याच्यावर काही करू शकत नाही फलंदाज. कारण आपण नेहमी ऐकतो आणि मीही ऐकलेलं आहे आता 1 महिन्यापूर्वी का 2 वस्तूंपासून घाबरायचं असतं मॅच पाहताना.
एक आहे तेंडुलकर आणि दुसरा यॉर्कर. क्रिकेटमध्ये हे शब्द मला वाटते सहवाक्षी आहेत. सुंदर अशी गोलंदाजी केली, जादू केली काही, आणि आपला मला वाटते स्ट्राईक बॉलर पेक्षा पण धावा कमी दिल्या त्यांनी आज, आणि धावसंख्या झाली ती 70. 2 षटकात पप्पू आणि उंच असा मारलेला राहुल यांनी आपला जो पवित्र जो त्यांना दाखवायचा होता त्याने शेवटच्या चेंडूवर दाखवलाय. अजून एक चेंडू बाकी आहे, पाहूया. शेवटच्या 2 चेंडूवर त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय आणि धावसंख्या भरकन वाढले. धावसंख्याला 76 आणि चेंडू द्यायचा आहे मागून. जुना चेंडू द्यायचा आहे. मागे चेंडू हरवलाय वाटते, वर अडवलाय. पाहूया. राहुल, मी म्हटलंच होतं या फलंदाजांनी चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती यात राहुलनी, आणि या षटकातील आणि आपल्या सामन्यातील शेवटचा चेंडू, आणि पुन्हा एकदा मारायला चौकार. पंचांनी दिलाय चौकार, आणि अशा प्रकारे चेंडू जमा करायचा आहे. तिकडे चेंडू कमी आहेत आपल्याकडे जुने, आणि धावसंख्या आली ती 80, आणि जिंकण्यासाठी 81 धावांची आवश्यकता. आतापर्यंत खेळलेल्या दसईच्या सामन्यांमध्ये सगळ्यात चांगला सामना हा दसई संघाने आता खेळलाय. मला वाटतं त्यांचा 4था सामना आहे, हो 3रा सामना आहे. अजूनही त्यांना एक सामना बाकी आहे. नक्कीच बोनसने जर ते जिंकले 2 सामने तर काहीतरी फरक पडू शकतो, कारण शेवटपर्यंत या सामन्यांमध्ये सांगता नाही येत का कुठला संघ आत राहील आणि कुठला बाहेर राहील. शेवटी इंडियाने वर्ल्ड कपच्या वेळेला शेवटी चांगला परफॉर्मन्स दिला होता जेव्हा वर्ल्ड कप मारला होता. त्याचप्रमाणे दसई संघ जर वेळेवर टच मध्ये आला तर नक्कीच तोही फायनल पर्यंत पोहोचू शकतो. चांगला असा संघ आहे, आणि नो फेअर हा नवीन संघ आहे, परंतु फार सुंदर असं त्यांनी लाजवाब अशी गोलंदाजी केलेली आतापर्यंत, आणि फलंदाजी केली होती मागच्या सामन्यांमध्ये. काही संघ 5 ते 6 संघ नवीन आहेत यावर्षी, पहिल्यांदाच एंट्री घेत आहेत एसपीएल मध्ये, परंतु सुंदर असं त्यांनी आपला प्रभाव पाडलेला या स्पर्धेमध्ये. त्यातला हा एक नो फेअर संघ आहे, एक रुद्रा संघ आहे, खरोखर चांगले खेळतायत. आणि एक जो संघ आहे आपला बोरशेतीचा, त्याचाही चांगला परफॉर्मन्स आहे. त्यांची मला वाटते 1 मॅच झालेली आहे. अविनाश किरपण यांचा तो संघ.
सामना त्वरित चालू करायचा आहे आणि प्रथम फलंदाजीसाठी आले ते प्रशांत. नवीन चेंडू द्यायचा आहे पंचांना. नवीन चेंडू द्यायचा आहे पंचांना. स्टेजवरती जे कोणी आहेत त्यांनी नवीन चेंडू द्यायचा आहे पंचांना. लक्ष द्या पंचांकडे, स्टेजवर बसलेत आपण. पहिलं षटक घेऊन येत आहेत हेमंत आणि सामना करतील ते प्रशांत भोईर. आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते एक प्लेयर पाठवायचा आहे कृपया करून. नो फेअर संघ आपला एक 12वा खेळाडू नाव सांगण्यासाठी पाठवायचा आहे. लवकर यायचं आहे कृपया करून. आपल्याला 14 प्लेयर दिलेले आहेत त्याच्यासाठी. नो फेअर संघ, नो फेअर, नो फेअर संघ. नो फेअर संघ कृपया करून आपला खेळाडू पाठवायचा नाव संघाला. आणि पहिला चेंडू एक धावेसाठी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाले 1. अशा प्रकारे खाता खोललाय प्रशांत यांनी 1 धावेवर आणि संघाचाही खाता 1 धावेनी खोलतोय. नो फेअर संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू इकडे कोणी नाहीये. आपल्याला ही दुसरी वॉर्निंग देण्यात येते, कृपया याची नोंद घ्यायची आहे. नीरज 2 वेळा वॉर्निंग देऊन झालेली आहे. 12वा खेळाडू आलेला नाही अजून. थँक्यू. सोपान आम्ही काही तुम्हाला त्रास देत नाही, फक्त नावं विचारतो. कृपया एवढे लक्षात ठेवा. 12वा खेळाडू पाठवत जा, कारण मोठी स्पर्धा चाललेली आहे. काही नावाने आपलाही नाव मोठा होतो खेळाडूंचा. षटकातील पुढील चेंडू थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू. पंच हेमंत तावडे यांचा वाईटचा इशारा. अशा प्रकारे अवांतर धावसंख्येत वाढ आणि संघाची धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा प्रशांत सामना करतील हेमंत यांचा. आणि उंच असा मारलेला चेंडू पाहूया. आणि गुल्लू यांनी सुंदर असा प्रयत्न केला होता, बॉलापर्यंत पोहोचले होते. आणि अशा प्रकारे धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती. आणि पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आटगाव संघाचे कर्णधार आणि युवराज संघाचे कर्णधार यांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. आणि मी विनंती करतो धावा किती आहेत पंच? 2 धावा आहे. 2-1 आहे. थँक्यू. आणि धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा हेमंत आणि सामना करतील प्रशांत. फार सुंदर अशी गोलंदाजी करतायत हेमंत. आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. षटकातील पुढील चेंडू आणि सुंदर असा मात्र प्रशांत यांनी टॉस चेंडू
सॉरी सोपान आणि 1 बाउन्स चौकार. प्रशांत याचा सुंदर असा फटका आणि धावसंख्या झाली ती 9 धावा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू. बॉल द्यायचा आहे, नवीन बॉल. कोणी समीर समीर चेंडू बघा जातोय, जरा घेऊन या. विजय भगतच्या घराच्या दिशेने गेलाय, चेंडू लवकर घेऊन या. आणि तिथे जर कोण लहान पोरे बसले असतील तर त्यांनी चेंडू द्यायचा आहे, तेवढा सहकार्य होईल. नवीन चेंडू द्या एक आणखीन तिकडनं स्टेजवरनं. तो चेंडू व्यवस्थित नवीन चेंडू द्यायचा आहे कृपया करून. 2 चेंडू द्या चॉईस करायला. धावसंख्या आली ती 9. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू. सामना चालू करायचा आहे. चेंडू आल्यानंतर भेटेल. आणि सुंदर अशा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. आणि फार चांगला प्रयत्न केला होता परंतु काही यशस्वी झाली नाही. परंतु चौकार काही जाऊन दिला नाही त्यांनी आणि 3 धावा वाचवल्या. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. काही नाही, गेम चालू द्या इकडे, काय नाही झालंय तिकडे. सामना चालू करायचा आहे त्वरित. आणि पुढचं षटक घेऊन येतात अंकुश. पाहूया नो फेअर वरती अंकुश ठेवतात की नाही. नो फेअर संघ, जवानांनी भरलेला हा संघ नो फेअर. पाहूया. आणि अंकुश राईट आर्मवरती विकेट घेऊन येत आहेत. सुंदर अशी शैली त्यांची गोलंदाजीची. मला वाटतं कदाचित ते सीझन खेळत असतील. आणि सुंदर असा टाकलेला चेंडू आणि पंचांचा 1 धावचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 11. हे एक नवीन खेळाडू आहेत, या वर्षीच आगमन झालंय अंकुश यांचं. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतात आणि फलंदाजी फार सुंदर करतात. पाहूया कितपत यशस्वी होतात. दोन्ही नौके खेळाडू आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत अंकुश. आणि काही आत्मविश्वासाची कमी असलेला हा अपील पंचांनी फेटाळून लावलाय. नावाजलेले असे पंच अभि कुडव आणि हेमंत तावडे. आणि पुन्हा एकदा अंकुश. आणि हा उंचून मारलेला चेंडू. पाहूया झेल होतो की नाही. आणि पुन्हा एकदा निलेश यांकडून झेल सुटलेला आहे. काहीसा प्रॉब्लेम झालेला आहे. रात्रीच्या मॅच मध्ये आपण पाहतो कॅचेस भरपूर सुटतात, कारण जेव्हा चेंडू वर जातो जवळजवळ 100 ते 90 ते 100च्या स्पीडने वरती वारा चालू असतो, त्याच्यामुळे चेंडू जो आहे
तो एका दिशेने येत नाही. आपल्या षटकातील पुढील चेंडू सुंदर असा मारलेला फटका आणि अप्रतिम असा हा फटका म्हणता येईल आणि त्याच्यावर शिक्काच मारला गेला होता षटकाराचा. असा हा फटका आणि धावसंख्या भरकन वाढून झाले 19 धावा. सोपान फार सुंदर फलंदाजी करतायत. प्रशांत आणि सोपान चांगली अशी जोडी जमले आणि त्यांना धावाही भरपूर कुठायच्या आहेत. 80 धावा चेस करायच्या आहेत त्यांना. पाहूया कशा प्रकारे सामना करतात. नोफेर संघ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतात. अंकुश सुंदर असा चेंडू होता परंतु पंचांचा वाईटचा इशारा, कारण लेग स्टंपच्या बाहेर गेलेला हा चेंडू लेग स्टंप वरून काहीसा इनकटर झालेला, ज्याला आपण ऑफ स्पिन म्हणू, परंतु खोल असल्यामुळं तो चेंडू बाहेर निघाला आणि अशा प्रकारे धावसंख्या आली ती 20. या षटकातील 2 चेंडू उर्वरित आणि पुन्हा एकदा प्रशांत यांनी सुंदर असा फटका मारला. एक धाव घेतलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावलेले आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय निलेश यांनी आणि आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे आणि 3 धावा धावून काढल्या त्या प्रशांत यांनी. अशा प्रकारे धावसंख्या आली ती 23. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू, काहीसा महाग असा हा षटक. या षटकामध्ये अजूनपर्यंत 12 धावा गेलेल्या आहेत त्या अंकुश यांच्या. पाहूया पुन्हा एकदा सोपान आणि बॅटकट आणि पंचांचा वाईटचा इशारा, आपला सॉरी ओव्हर समाप्तीचा इशारा. पाहूया तिसरं षटक घेऊन येत आहेत. मला वाटतं विशाल, एक अनुभवी असे गोलंदाज, सुंदर अशी गोलंदाजीची शैली त्यांची. आणि रिव्हर्स होऊन मारलेला हा फटका आणि हा झटकाच बसलाय. या फटक्यावरती खालनं चौकार गेलेला आहे. गलिच्छ अशा क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्येत भरकन वाढ झाली. धावसंख्या आली ती 27. मला वाटते सामना जास्त उशीर झाल्यामुळे खेळाडूंना कदाचित झोपा पण येत असतील, कारण सतत तिसरा दिवस या सामन्यांचा, माफ करा, चौथा दिवस. आणि पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू, पंचांचा 1 धावेचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 28 आणि 2 चेंडू झालेले आहेत. पप्पू आयरे यांना गौरव सावंत आठवण करत आहेत. त्यांनी कुठे असतील ते इथे यायचंय
पप्पू आणि सुंदररित्या मारलेला हा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. पाहूया दुसरी धाव होते की नाही, परंतु मास्टर ब्लास्टर गुल्लू तिथे हजर. आज 200च्या स्ट्राईक रेटने गुल्लू यांनी 7 चेंडूत 12 धावा मारलेल्या आहेत. सुंदर असे किपिंग केले निलेश यांनी आणि यष्टीचित केलाय. आणि जी सोपान यांनी यांची खेळी संपुष्टात आणले. सोपान यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती. आणि 15 धावांवरती वैयक्तिक बाद झाले. धावसंख्या आली ती 30. अजूनही या षटकातील एक चेंडू उर्वरित. धावसंख्या झाली ती 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 48 धावांची आवश्यकता. आणि पुढचं षटक घेऊन येत आहेत ते दिलीप नावाजलेले असे गोलंदाज. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे धावसंख्या आली ती 33. एक अनुभवी असे गोलंदाज दिलीप यांनी भरपूर सामने एखादी फिरवलेला असं हे दिलीप बऱ्याच वर्षांनी पुनरागमन करतायत स्पेल मध्ये. आणि सुंदर अशा मारलेला चेंडू पाहूया. आणि उत्तुंग असा षटकार. गुल्लू बॉलापर्यंत काही पोहोचू शकले नाहीत. आणि धावसंख्या भरकन वाढले. धावसंख्या आली ती 39. पाहूया पुन्हा एकदा उंचून मारलेला चेंडू. निलेश चेंडू मागे धावत आहेत. एक धाव घेतलेली पाहूया. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी चेंडूपैकी झाली. तसेच रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे ती प्रशांतची. आणि सौरभ नावाप्रमाणे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 41.
आणि पुन्हा एकदा उंचून मारलेला हा चेंडू, मला वाटते धावत येत आहेत सर्व खेळाडू आणि पुन्हा झेल सोडलेला आहे आणि पाहूया धावचित होता होता वाचलेले आहेत प्रशांत. 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 43. आणि अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 44. आणि पुन्हा एकदा चौकार प्रशांत यांच्या बॅटीतनं आणि चेंडू झालेले आहेत ते 5. सॉरी ओव्हर झालेली आहे मला. आणि धावसंख्या आली ती 48 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि ड्रिंकची गाडी न्यायची आहे. पॉप आहे का? आहे.
थर्ड अंपायर नाहीये कृपया. हा स्कोर्स थँक्यू. 48 धावा झालेल्या आहेत आणि या षटकातील एकच चेंडू झालेला आहे. पाहूया, अजूनही 3 षटक उर्वरित आहेत. 5व्या षटकातील एकच चेंडू झालेला आहे आणि गडी बाद झालेत ते 2 गडी बाद झालेत आणि पशा सुंदर अशी फलंदाजी करतायत प्रशांत. आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारलाय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय निलेश यांनी. विशाल एक अनुभवी गोलंदाज. आणि नाणेफेकीसाठी यायचंय आटगाव संघ आणि युवराज संघ आणि नाणेफेकीचा कौल करायचंय. त्वरित यायचे दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय आणि विशाल एक अनुभवी गोलंदाज. आपल्या अनुभवातनं त्यांनी प्रशांत यांची विकेट काढलेली आहे. अशा प्रकारे 3 चेंडूत 49 धावा झालेल्या आहेत. काही स्थिर असा या षटकामध्ये ठेवला विशाल यांनी धावफलक. काही हलून देत नाहीयेत, सुंदर अशी गोलंदाजी करतायत. षटकातील पुढील चेंडू सुंदर असा चेंडू पण थोडासा बाहेर गेलेला. पंचांचा वाईटचा इशारा, काहीतरी ऑफ ब्रेक टाकलेला हा चेंडू मला वाटते विशाल यांनी. आणि अशा प्रकारे नोफेड संघाचे 50 धावा पूर्ण. षटकातील पुढील चेंडू सुंदररित्या पॉइंटच्या दिशेने टाटवलेला आणि सुंदर अशी गोलंदाजी केली. फार लाईनबद्ध गोलंदाजी केली विशाल यांनी न भरकटता आणि सामन्याचं थोडं वार्ड त्यांनी फिरून टाकलाय. आता या षटकातील शेवटचा चेंडू आटगावचे कर्णधार आणि वालशेज संघाचा कर्णधार आलेला आहे इकडे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. फक्त 3 षटकं राहिलेली आहे. कृपया याची नोंद घ्यायची. आटगाव संघ आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 52 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात
आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 29 धावा, जवळजवळ प्रत्येक षटकात 10 धावांची आवश्यकता. पॉवर प्ले घेतलेला आहे फलंदाजांनी. पाहूया समीर आणि नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा राजेश मिरकुटे. पुन्हा एकदा अंकुश आणि सामना करतील हर्षा. सुंदर असा चेंडू. आणि आत्ताच झालेल्या नाणेफेकीमध्ये आटगाव ब्लास्टर टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आणि युवराज स्पोर्ट्सला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी अंकुश यांची. दोन चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या आली ती 53 धावा. धावसंख्या आली ती 57. एक्क्याऐंशी धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आणि धावसंख्या झाली ती 58. अजूनही 23 धावांची आवश्यकता.
13 चेंडू 23 धावा आणि उंच असा मारलेला चेंडू. पाहूया निलेश गुल्लू झेल खाली आणि फार सुंदर असा झेल घेतलाय गुल्लू यांनी. जसं काय चेंडू हाताला चिटकला आणि पुन्हा गुल्लूचे समर्थक आपण पाहत आहात चारी बाजूनी आवाज आहे हा गुल्लूसाठी. आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. आणि अशा प्रकारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हा 23 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 23 धावा. काहीचा विचार विनिमय चालू आहे. बारा चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एक अटीतटीचा सामना प्रेक्षकांना मनोरंजनासाठी. आणि पंच हेमंतवडे यांच्याकडनं वाईटचा इशारा. अशा प्रकारे अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या आली ती 59. सुंदर असा झेल घेतलाय अंकुश यांनी. आणि धावसंख्या झाली ती 60. अजूनही 21 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 21 धावा. अजूनही हर्षा विकेटवर उभा आहे. सुंदर असा हर्षाने एक चौकार मारला आतापर्यंत. पुढील चेंडू
सुंदर अशी गोलंदाजी करतायत. हॅट्रिक घेतले SPL मध्ये. पहिली हॅट्रिक असेल मला वाटते. आणि धावसंख्या आली ती स्थिर 60 वरती. अजूनही 5 चेंडूत 2 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. हेमंत यांनी आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत हेमंत. अजूनही 21 धावांची आवश्यकता आणि पप्पू ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया आपल्या संघाला 7 चेंडूत 21 धावांची आवश्यकता आहे. काय करतात ते. सुंदर अशी गोलंदाजी हेमंत यांची. सामना त्वरित चालू करायचा आहे. फार विलंब झाला या सामन्याला. 6 चेंडूत 21 धावा आणि यानंतर शेवटचा सामना राहिलेला आहे. त्वरित जरा घाई करायची आहे. फार उशीर झालेला आहे. 1 वाजत आलेला आहे. कृपया जी नोंद घ्यायची आहे. भरपूर विलंब होतोय सामन्यांना. आणि पहिल्या चेंडूवर चौकार. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 64. अजूनही 17 धावांची आवश्यकता आणि 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 66. तीन चेंडू आणि 9 धावा. रोमांचकारी सामना. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 72. 81 धावा चेस करायचे आपल्याला. कृपया खेळाडूंनी
सीमारेषेच्या बाहेर राहायचं आहे. थोडा खेळाडूंना त्रास झाला नाही पाहिजे, कृपया याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुंदर अशी फलंदाजी करतायत. काय 2 चेंडू आणि 7 धावा. दोन चेंडू 7 धावा, बाउंड्री. दोन चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी आणि वेगधाव घेतलेली आहे आणि धावसंख्या झाले, संपले मॅच. आणि धावसंख्या आली ती 75. तसही सुपर किंग 6 धावांनी विजयी झालेली आहे. आणि आता आपण पाहतात आटगाव ब्लास्टर्स वर्सेस युवराज स्पोर्ट्स नावाजलेले असे दोन्ही संघ. आणि कालही या टाइमाला फार सुंदर असा सामना झाला होता आटगाव संघाचा. निलेश स्पोर्ट्स वर्सेस आटगाव ब्लास्टर काल रात्री झालेला सामना सुंदर असा झाला. हा शेवटचा सामना. बॅटिंग आता युवराज स्पोर्ट्सची आहे आणि आटगाव ब्लास्टरची क्षेत्ररक्षण आहे. पाहूया. आणि जर